काका देखील बोलते असायचे काय म्हणता यावर्षीच्या पराठ्याविषयी काय मत आहे, कसे आहेत बुवा, कशी आहे क्वालिटी? सध्या तर क्वालिटी चांगली आहे हां. परंतु काही ॲव्हरेज बसायची काही लायकी दिसून नाही राहिलं बा. मग कायचा परिणाम आहे बा? हा निसर्गाचा पाण्याचा म्हणजे पाणी कसं जास्त झालं पाणी काय? जास्त झालं यावर्षी पराठीच्या मानानं, हां. त्यामुळे पराठी थोडीशी मंदावली. मग तुमची पराठी आहे का सोयाबीन आहे? सोयाबीन आहे सोयाबीन. सोयाबीन कसं आहे? सोयाबीन मीडियम आहे, मीडियम म्हणजे किती शेंगा असतील अंदाजी? तरी 25-30 आहेत. मग काय ॲव्हरेज बसते ते काय ॲव्हरेज आपल्याला माहीत नाही. तसा अंदाज आहे का तुमचा? 25-30 जर शेंगा असन झाडाले हां तर मग किती गावरेज बसते? ते ॲव्हरेज तेच तर आपल्याला पहिलं वर्ष आहे की नाही. म्हणजे यावर्षीच टाकलं हा सोयाबीन? हा हा असं असं. आणि तुम्हाला भाव किती पाहिजे समजा, तुमची अपेक्षा काय आहे की सोयाबीनला भाव किती? 6,000 तर विकतच घ्यायला लागलं. हां. मग आता कमी कमी दिली तर पाहिजे त्याची. म्हणजे 6,000 म्हणजे जवळपास 9,000पर्यंत? अरे बाबा 6,000 विकत घ्यायला लागलं ना, नाही तर मग काही परवडत मग नाही काय परवडते. 3,000 रुपये जर एकरानं समजायला गेलं तर काय पुरं घरच्या भाकरीवर. घरच्या भाकरी हो. मग ते हां. पडीत ठेवायला पुरते मामुक्या बकरीचे राव आणि काय बस. म्हणतात ते? असं नाही. हो. असा धंदा आहे तो. बरं मग ते ई पीक पाहिनी गेली यावर्षी, त्याचे पैसे आले का तुमच्या खात्यात? पण नाही राजो, मग ते पैसे काहून नाही आले समजा अजून? कागदपत्र आम्ही 4 महिन्यापर्यंत देऊन दिले मग कोणाजवळ दिले? वाघमारे जवळ. मग का घरी का चुलीत लावले का त्यानं? काय भट्टीत लावले काय केले, पैसे येते म्हणे बा 8 दिवसात. मग 8 दिवसाचा किती दिवस झाले? 3 महिने झाले. 3 महिने. मग 3 महिन्याचा तर व्याजासहित भेटतील ना मग? काय सांगा बा, व्याजाशीच देते आपल्याला मागतात तर ते. आणि किती भेटून राहिले पैसे? हेक्टरी 5 सांगे बा तो. हेक्टरी 5. हो मग तुम्हाला 10,000? 2 एकरात समजा किती भेटत माहीत पडत. हो 5,000 हो असं. मग बाकीच्या लोकांचे आले काय? कोणाचीच नाही आले म्हणते. मग ते जे ई पीक पाहिनीचे पैसे आहेत आणि ते तर त्याईनं लाडक्या बहिणीला जर दिले असतील तर? अरे मग ते आपल्याला पोचले असे समजून घ्या मग ते दोघा मिळून. हां. आता कसं आहे? इकडची कसं तिकडे टाकलेली आहे ना. हां. बाकी काय असं माणसाला दिल्यापेक्षा बाईला द्या. बरोबर. बाई पैसा सोडत नाही.